नमस्कार बहिणो, मी सदानंद मुंडे. आज मी कोणतीही मोठी घोषणा घेऊन आलेलो नाही. आज मी फक्त तुमच्याशी बोलायला बसलो आहे. कारण काल आणि परवा मला काही कमेंट्स वाचायला मिळाल्या आणि त्या वाचताना मला जाणवलं अजून खूप बहिणी गोंधळात आहे. कोणी म्हणतं पोर्टर काहींसाठी उघडलं पण आमच्यासाठी नाही. कोणी म्हणतं माझ्याकडे चारचाकी गाडी नाही तरी मला अपात्र केलं. कोणी म्हणतं मी केवायसी केली असं वाटत होतं पण फक्त बँकेची केली होती. आणि या सगळ्यात जास्त वेदनादायक वाक्य काय आहे माहिती आहे का? दादा मला माहीतच नव्हतं. म्हणून आजचा व्हिडिओ हा अपडेटपेक्षा जास्त समजून घेण्यासाठी आहे. मी एक प्रश्न घेणार आहे आणि शांतपणे उत्तर देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे आता पुढे चूक नाही म्हणून काय करायचं. सगळ्यात पहिलं म्हणजे पोर्टल कायमसाठीच का उघडलं, हा सुद्धा प्रश्न आपल्याला एका लाडक्या बहिणीने विचारला होता. तर त्याचा प्रश्नाचं उत्तर आता मी तुम्हाला ससित देतो. बघा, हा जो प्रश्न आहे ना, हा खूप योग्य आहे. पण काय होतं, सिस्टम मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी असतात. काहींची माहिती इनकम्प्लीट असते, काहींची मिसमॅच, काहींची टेक्निकल एरर येतो. म्हणून कधी कधी प्रशासन स्पेसिफिक लिस्ट साठीच पोर्टर ॲश देतं. याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांसाठी संधी नाही. याचा अर्थ त्यांची केस अजून पेंडिंग किंवा वेगळ्या स्टेजवर आहे. आता दुसरा प्रश्न म्हणजे आपल्याला आलेला आहे, चारचाकी गाडी दाखवून अपात्र. बघा, आपल्याला एका बहिणीची कमेंट आली होती की दादा मला माझ्या घरी चारचाकी नाही, कुठलीही गाडी नाही, तरी मला सुद्धा इथे अपात्र केलेलं आहे. आता काय केलेलं आहे ते पण समजून घ्या. बघा, एका बहिणीनं लिहिलं माझ्याकडे चारचाकी गाडी नाही तरी मला अपात्र केलं. हे शक्य आहे कारण एलिजिबिलिटी तपासताना डेटा वेगवेगळ्या विभागातून घेतला जातो. उदाहरणार्थ आरटीओ रेकॉर्ड, कुटुंबातील सदस्य, जुनी नोंद. जर कुटुंबात कोणाच्या नावावर गाडी असेल तर सिस्टम कधी कधी पूर्ण कुटुंबाला कंडिशनर करतं. आता याच्यावर उपाय काय? जर पुढे दुरुस्तीची संधी आली तर कुटुंब रचना दाखवावी लागेल, उत्पन्न प्रमाणपत्र, संबंधित पुरावे. म्हणून पॅनिक नको, फक्त वेळ घ्या. आता तिसरा प्रश्न म्हणजे मी केवायसी केली होती असं वाटत होतं. बघा, आपल्याला तिसरा प्रश्न काय आलेला आहे की सर आम्ही केवायसी केली पण ती बँकेची केली. आम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी केलेली नाही. आम्हाला वाटलं की फक्त आम्हाला बँकेचीच केवायसी केली. तर याचं आता उत्तर जे आहे ना ते मी तुम्हाला देतो. बघा, ही कमेंट खूप मोठी आहे. अनेकांनी बँकेत जाऊन केवायसी केली, पण लक्षात ठेवा, बँकेची केवायसी आणि योजनेची ई केवायसी या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. जर पोर्टलवर बायोमेट्रिक ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण नसेल तर सिस्टम मध्ये इनकम्प्लीट दाखवतं. म्हणून पैसे थांबू शकतात. ही चूक जाणून बुजून नाही, माहिती नसल्यामुळे झाली. आता चौथा प्रश्न म्हणजे नोव्हेंबर पासून पैसे आलेले नाहीत. ज्यांची केवायसी इनकम्प्लीट होती त्यांचे हप्ते होल्ड झाले असल्याची शक्यता आहे. पण महत्वाचं म्हणजे जर पुढे ई केवायसी पूर्ण झाली आणि पात्रता कायम राहिली तर थकीत रक्कम देण्याचा निर्णय शासन घेऊ शकतं. पण हे हमखास सांगता येत नाही. महत्वाचं म्हणजे आता पुढे काय करायचं. चूक झाली असेल तर ती परत होऊ नये ही जबाबदारी आपली आहे. आजपासून 4 गोष्टी तपासा. पहिली म्हणजे आधार कार्ड मध्ये नाव, जन्मतारीख बरोबर आहे का? दुसरं म्हणजे मोबाईल नंबर आधारला लिंक आहे का? तिसरं म्हणजे बँक खाते सक्रिय आहे का? कुटुंबाच्या नावावर कोणती मालमत्ता नोंद नाही ना, ही तयारी ठेवा. आता अपात्र दाखवलं म्हणजे तुम्ही अपात्र आहातच असं नाही. केवायसी राहिली म्हणजे कायमचा बंद नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर राग काढून उपयोग नाही. फक्त तयारी ठेवली तर संधी आपल्याला इथे भेटू शकते. आजचा हा व्हिडिओ घाबरण्यासाठी नव्हता, समजून घेण्यासाठी होता. तुमच्या समस्या वेगळी आहे तर कमेंटमध्ये स्पष्ट लिहा. केवायसी झाली नाही, रिजेक्ट झाली, चारचाकी गाडी दाखवत आहे, फक्त बँक केवायसी केली. मी पुढच्या व्हिडिओत तुमच्या प्रश्नावर उत्तर देईन. आणि एक लक्षात ठेवा, व्हिडिओ नसल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून आपण सगळे एकत्र राहू. व्हिडिओ शेअर करा. ज्या बहिणी गोंधळात आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.